नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या नोमॅडिक आयटिनरंट या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण आज श्रीशैलमला निघालेलो आहे. श्रीशैलमला जाण्यासाठी जवळचं मुख्य ठिकाण म्हणजे हैदराबाद हे आहे. हैदराबाद ते श्रीशैलम हे 230 किलोमीटर अंतरावर आहे. जेवणाला थांबलो होतो महाराष्ट्र हॉटेलमध्ये आणि आता पुढचा प्रवास करणार आहे. कन्नड घाटामध्ये फार आधी गर्दी राहायची, पण आता एवढी गर्दी नाही. काहीतरी दुसरा रस्त्याची सोय केली आहे का काय माहिती, पण आता एवढी गर्दी नाही आहे. जड वाहने दिसत नाही आहे, फक्त प्रायव्हेट गाड्या जाताना दिसत आहे आणि बसेस दिसत आहे. बहुतेक रस्त्याचं काम चालू असल्यामुळे दुसऱ्या रस्त्याची सोय केलेली असेल जड वाहनांसाठी. गोदावरी नदीच्या इथे आलो होतो आणि हार आणि नारळ अर्पण करायचं होतं आम्हाला, म्हणून थांबलो होतो. पण पाणी आता थोडं कमी आहे. जिथे बांध आहे तिथं आहे, बाकी ठिकाणी नाही आहे पाणी. तुळजापूरला आलेलो आहे, 5:30 वाजले आणि इथून रस्ता आम्हाला चेंज करायचा आहे. सोलापूर हैदराबाद. येस, बरोबर, लेफ्टला. असा ब्रिज आहे हा. इथून अजून बरंच लांब आहे हैदराबाद श्रीशैलम. रात्री हैदराबादला 10 वाजेपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. हैदराबादच्या रस्त्यावर आहे, हायवेवर. आणि गाडी थोडी फास्ट असल्यामुळे आमचे चलन एक वेळा काढलेलं आहे आमचं पोलिसांनी. वाटेत आपल्याला नलदुर्ग हा इतिहासातील महत्त्वाचा भुईकोट किल्ला दिसतो. भुईकोट किल्ल्यांमधील हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील किल्ला आहे. रात्री संगारेड्डी या ठिकाणी आम्ही, हैदराबादच्या जवळ संगारेड्डी म्हणून शहर आहे, या ठिकाणी राहिलो होतो. काय व्यवस्थित रूम काही चांगली नव्हती, पण आम्ही राहिलो होतो कारण फक्त 5-6 तास आम्हाला तिथं झोपायचं होतं आणि त्यामुळे ॲडजस्ट करून घेतलं होतं आम्ही. त्याच्यानंतर सकाळच्या आम्ही 6 वाजताच्या दरम्यान आम्ही पुढचा प्रवास सुरू केला आणि वाटेत येऊन आता इथे नाश्त्यासाठी थांबलो आहे. इथून साधारणतः अजून 130 किलोमीटर आहे. नाश्ता पण चांगला आहे इकडे या एरियात. साऊथ इंडियन नाश्ता एकदम मस्त वाटतो. हैदराबादच्या पुढे आलेलो आहे आणि श्रीशैलमच्या दिशेने जात आहे. मध्येच आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. जवळजवळ इथून श्रीशैलम 100 किलोमीटरवर आहे आणि नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. मेदूवडा वगैरे घेतलेला आहे आम्ही, डोसा वगैरे. चहा पण चांगला आहे एकदम. म्हणे अंकल एकटाच इथं बसून काय करतोय, पाहू काय करतोय म्हणे अंकल. In 300 meters, use the right lane to take the ramp to service road. अमराबाद टायगर रिझर्व या इथून रात्रीचा प्रवेश करू देत नाही. इथं गाड्या थांबवल्या जातात. हे समोर डोंगर दिसतोय, इथून नल्लामला फॉरेस्ट चालू होईल. अमराबाद फॉरेस्ट म्हणून हे ओळखलं जातं ते.
नल्ला मल्ला, अमराबाद टाइगर रिजर्व, नहीं नहीं बस टाइगर रिजर्व. नल्ला मल्लाच्या जंगलामध्ये आम्ही आता प्रवेश केलेला आहे. इथून आता आम्ही या जंगलामधून आम्ही मल्लिकार्जुन श्रीशैलमच्या इकडे निघालो आहे. आणि हे जंगल अमराबाद फॉरेस्ट टायगर रिझर्वमधूनही ओळखले जाते. इथून खरा एरिया टायगरचा लागला. फॉरेस्ट एरियाला का आणि हे बंदर लोक बसलेले आहेत. हे नल्लामला टायगर रिझर्व भारतातील एक मोठे वाघांसाठी रिझर्व केलेले क्षेत्र असून आंध्र प्रदेशातील 5 जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. माकडे आहेत, माकडे. माकडांना खाऊ घालायचं नाही, नाही तर 10,000 दंड आहे. ह्या इकडे हा श्रीशैलम डॅम आहे. कृष्णा नदीवर बांधलेला डॅम आहे. हायड्रो पॉवर प्लॅन्ट, वीज निर्मिती होते या इथे. अशा प्रकारे आपण नदीच्या किनाऱ्यावरून रस्ता जाते, या बाजूने जातोय. या प्रकारे पॉवर प्लॅन्ट. दोन उंच डोंगरांच्या मधून कृष्णा नदी वाहते आणि त्या दोन्ही डोंगरांमध्ये हा डॅम बांधलेला आहे. श्रीशैलम डॅम हा आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीवर आहे. हा बांध भारतातील 2ऱ्या क्रमांकाचा जलविद्युत केंद्र असलेला सर्वात मोठा बांध आहे. श्रीशैलम डॅम आहे इथे आणि मोठा हायड्रो प्लॅन्ट लावलेला आहे इथे, त्या तिकडे. आणि विद्युत निर्मिती होते इथून. आंध्र प्रदेशचं एक मोठं विद्युत केंद्र आहे हे श्रीशैलम डॅम. आणि याच्या पलीकडे जाऊन आम्हाला मल्लिकार्जुन मंदिरात जायचं आहे. कृष्णा नदी आपल्या महाराष्ट्रामधून इथपर्यंत येईपर्यंत एवढी मोठी होते आणि अशा प्रकारे ही बंगालच्या उपसागराकडे जाताना श्रीशैलममधून जाते. हा कृष्णा नदीचा परिसर सुंदर असून आम्ही नदीपात्राजवळ हातपाय धुण्यासाठी गेलो. पाण्यामध्ये मासे आहेत.
ज्याप्रमाणे नर्मदा नदी ही आपल्या महाराष्ट्रातून विंध्य आणि सातपुडाच्या 2 पर्वतरांगांमधून वाहते, त्याचप्रमाणे ह्या इथे ही कृष्णा नदी ह्या 2 पर्वतांच्या मधून वाहते. पण आपण पाहिलं आहे जिथं पण पवित्र नद्या असतात, गंगा असो, नर्मदा असो, तापी असो, गोदावरी असो, तिथं लोकांनी अतिशय भारतात खास करून कचरा वगैरे केलेला असतो आणि पर्यावरणाचं प्रदूषण फार झालेलं असतं आणि आपल्याला याची जाणीव पाहिजे. आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे.